नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 26 जानेवारी रोजी भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आणि आसुरतुमाला गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंचांच्या हस्ते ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. हा क्षण गावासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा होता. या कार्यक्रमाला मान्यवर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस तसेच अंगणवाडीतील लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे लहान चिमुकली मुले नटून थटून नवीन कपडे, टाय, पट्टा, मुलींच्या केसात गजरे व गुलाबाची फुले घालून आले होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रत्येकाचं मन समाधान भरून गेलं. चिमुकली मुले हातात तिरंगा झेंडे घेऊन भारत माता की जय असे जयघोष करत होते. एवढ्याच्या वयात देशप्रेम व्यक्त करताना पाहून खूप अभिमान वाटत होता. देशभक्तीची बीजे लहानापासूनच त्यांच्या मनात रुजत असल्याचे दिसून येत होते. यानंतर आम्ही मराठी शाळेत गेलो. तेथेही ध्वजवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील मुली तसेच गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शाळेतील वातावरण देशभक्तीच्या घोषणाने भारावून गेले होते. सर्वांचा ज्याने भारत देश घडवला. सामने सलामी दो, सामने सलामी. एक साथ जोर से राष्ट्रगीत सुरत कर. एक साथ ध्वज प्रतिज्ञा के लिए तैयार. भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन. मी राष्ट्रध्वजासाठी आणि ते ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्यास
करतो. जय हिंद. यानंतर तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम या अंतर्गत तंबाखू जन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 बंदीबाबतचा 18/9/2019चा अध्यादेश याची अंमलबजावणी होण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घ्यायची आहे. शपथसाठी तयार? माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे सगळ्यांनी. तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या आधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझा गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. मराठी शाळेतून परत मी अंगणवाडीमध्ये आलो तर लहान मुलांची घोषणा कशी चालू आहे तर बघा की राव. यांच्या घोषणा पाहून सगळ्यांचा उत्साह वाढण्याजोगी वाटत होती. भारत माता की, भारत माता की, वंदे भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे.
प्रजासत्ताक दिन हा केवळ एक सण नसून तो आपल्याला संविधानाची आठवण करून देणारा, आपले हक्क आणि आपले कर्तव्य यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. या दिवशी खरोखर आपण देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा घेतो. भारत माता की मोठ्यान मोठ्यान एक मिनिट भारत माता की जय म्हणतो. बरोबर या दिवशी चिमुकले मुले पाहिल्यावर खूप आनंद वाटत होता. अशा प्रकारे हसुर्दुमाला गावामध्ये प्रजासत्ताक दिन अत्यंत आनंद, एकता आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला. गावामध्ये ठिकठिकाणी जिलेबीचे स्टॉल पण लावण्यात आले होते. हा दिवस गावकऱ्यांच्या मनात कायम स्मरणात राहणारा ठरला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर आणि लाईक नक्की करा. बोलो भारत माता की जय.